भोंदूबाबा अशोक खरात विषयी अशोक खरातचा आणखी एक नवीन कारनामा समोर आलेला आहे आणि ते म्हणजे पूजा विधीसाठी बोलावलेल्या पुरोहितांना सुद्धा अशोक खरातनं फसवलं असल्याचं समोर आलेलं आहे। तसा आरोप सुद्धा करण्यात येतोय काही पुरोहितांमार्फत। तसंच गृहशांती आणि वास्तुशांतीसाठी खरातनं ब्राह्मणांना बोलवलं होतं आणि त्यांच्याकडनं पौरोहित्य सुद्धा करून घेतलं। मात्र पूजा अर्चा झाल्यानंतर अशोक खरातनं त्यांना दक्षिणाच दिली नाही अशी तक्रार या पीडित पुरोहितांची आहे। तसंच अंधश्रद्धेच्या नावाखाली आता पुरोहितांची सुद्धा अशोक खरात फसवणूक करत होता की काय या संदर्भात सुद्धा चौकशी होणार आहे। सोमवार श्रावण सोमवार एक पूजेनिमित्त आमची भेट झालेली। त्यानंतर ईशानेश्वरी आम्ही बऱ्याचदा 3-4 वेळेस अभिषेक पूजा केले। आपण फक्त आपलं ग्रहशांती करायची आणि आपली पूजा झाली की निघून यायचे। मग त्यांच्याकडनं एक ठराविक रक्कम ते घेत होते आणि आम्हाला कुठल्याही प्रकारच्या ते रक्कम आमच्यापर्यंत येत नसायची। पण त्या भोंदू बाबाच्या नावाखाली ज्यावेळेला माझं नाव जोडलं गेलं तर या ठिकाणी खूप काही वाईट वाटलेलं आहे। या ठिकाणी असे भोंदूबाबांचे प्रकार हे बंद झाले पाहिजे आणि अशाला कठोरात कठोर शिक्षा ही झाली पाहिजे। तर जेव्हापासून अशोक खरातचं प्रकरण समोर आलंय या प्रकरणात त्याच्याशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि हे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी नाशिकमध्ये आत्तापर्यंत 74हून अधिक जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। यात सातपूर परिसरामधल्या महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातल्या वॉलमन ग्रुपवर सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे। शहरामध्ये पाणीपुरवठ्याची जबाबदारी असलेला हा वॉलमन कर्मचाऱ्यांचा ग्रुप अडचणीत येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता ग्रुपमधील 4 जणांवर गुन्हा दाखल झाला असून ॲडमिन सेटिंग बदलून सगळ्यांनाच ॲडमिन याद करण्यात आलेला आहे या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि त्यामुळे 40 वॉलमन चौकशीच्या फेऱ्यात सापडलेले आहेत। त्यामुळे आता चौकशीच्या भीतीनं सगळेच पसार झाले। तर अशोक खरातच्या प्रकरणामध्ये मोठा आर्थिक धागा समोर येतो आणि हवाला रॅकेट अशोक खरात कदाचित चालवत होता अशी माहिती सूत्रांची आहे आणि परदेशी पैसा पाठवण्यासाठी हवाला नेटवर्कचा वापर तो करत असल्याचा संशय व्यक्त होतोय। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण असल्याचे सुद्धा संकेत मिळतात। तर काही बडे भक्त आणि अधिकाऱ्यांच्या मदतीनं हे परदेशी व्यवहार व्हायचे की काय अशा चर्चा सुद्धा रंगतात आणि आर्थिक व्यवहार आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। SIT कडून या संदर्भात महत्त्वाचे पुरावे गोळा केले जात आहेत। Thank you.